कल्पना करा, तुम्ही एका गावात जाता. त्या गावात घर आहेत, रस्ते आहेत, शेतही आहेत, पण माणसंच नाही आहेत. एक तरुण युवा नोकरीसाठी शहरात गेला, दुसरा शिक्षणासाठी, तिसरा परिवाराच्या चांगल्या भविष्यासाठी, आणि हळूहळू गावातील लोकच कमी होत गेली. प्रश्न हा आहे की लोकांना खरंच गाव सोडायचं होतं का, की परिस्थितीने त्यांना गाव सोडायला भाग पाडले होते? आपण कधी विचार केला आहात की माणूस आपलं गाव का सोडतो? त्यामागे अनेक कारणं आहेत. कधी रोजगारासाठी, कधी शिक्षणासाठी, कधी व्यवसायासाठी आणि कधी कुटुंबाच्या गरजांसाठी. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार मायग्रेशन म्हणजेच स्थलांतर ची वेगवेगळी कारणे स्वतंत्रपणे नोंदवली आहेत. शहराकडे जाणं म्हणजे गावाबद्दलचा तिरस्कार नसतो, कधी कधी तो त्यांच्या भविष्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रामध्ये याचं एक अतिशय जिवंत उदाहरण आहे कुंकेरी. कुणकेरी हे गाव महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वसलेले एक सुंदर आणि निसर्ग संपन्न गाव आहे. हे सावंतवाडी शहरापासून सुमारे 8 ते 11 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत आहे. या गावाची मायग्रेशन स्टोरी म्हणजे स्थलांतराची गोष्ट 1-2 वर्षाची नाही, तर 1961, 1987 आणि 2017 या 3 वेगवेगळ्या काळात या गावाचा अभ्यास करण्यात आला. 1961 मध्ये गावातून बाहेर गेलेले 83 स्थलांतर केलेल्यांमध्ये सर्व पुरुष होते आणि त्यांचं मुख्य डेस्टिनेशन होतं मुंबई. पुढे काळ बदलला आणि मायग्रेशनचं स्वरूपही बदलत गेलं. पुढे महिलांचं स्थलांतरही वाढत गेलं. शिक्षणासाठी स्थलांतर खूप महत्वाचं झालं होतं आणि मुंबई सोबत पुणे आणि गोवा सारखी ठिकाणही डेस्टिनेशन बनली होती. 2011 मध्ये कुणकेरीची लोकसंख्या जवळपास 1511 होती आणि 363 हाऊसहोल्ड म्हणजेच 363 घर होती. पण इथे एक आश्चर्याची गोष्ट आहे, मास मायग्रेशन म्हणजेच मोठ्या प्रमाणात स्थलांतर असूनही कुणकेरीचे जीवनमान सुधारलं आहे. अभ्यासात, साक्षरता आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजेच राहणीमानाच्या दर्जामध्येही सुधारणा दिसून आली. मग प्रत्येक मायग्रेशन म्हणजेच स्थलांतर गावाचा पराभव आहे का? पण प्रत्येक गावाची कहाणी कुणकेरीसारखी नसते. काही ठिकाणी मायग्रेशन फक्त लोकसंख्या कमी करत नाही, ते गावच रिकामं करून टाकते. हिमालयाच्या कुशीतलं उत्तराखंड निसर्गाच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले हे राज्य, पण इथे मायग्रेशनचा एक गंभीर परिणाम दिसून आला. उत्तराखंड राज्याच्या मायग्रेशन कमिशनच्या अभ्यासानुसार 2011 नंतर 734 गावं पूर्णपणे निर्जन झाली. म्हणजेच त्या गावामध्ये एकही ग्रामस्थ उरला नव्हता. मित्रांनो, 734 हा फक्त एक आकडा नाही, या प्रत्येक आकड्यामागे एक गाव आहे, एक घर आहे आणि एक गोष्ट आहे. बालुनी हे गाव उत्तराखंड राज्याच्या पौडी गढवाल जिल्ह्यात आहे. हे एक छोटेसे डोंगरावस्तू असलेले दुर्गम गाव आहे. 2011च्या सेन्स म्हणजेच जनगणनेनुसार त्या गावात एकूण 11 कुटुंबात एकूण 32 लोक राहत होते. पण काही वर्षांनी त्या गावात घर होती, मंदिरे होती, जमीन होती, पण त्या गावात एकही ग्रामस्थ नव्हता. त्या डोंगराळ गावातून लोकांचे स्थलांतर झाल्यामुळे या गावाला घोस्ट विलेज म्हणजे जवळपास मानवविहीत झालेले गाव म्हणून ओळखले जाते. विचार करा नक्की, या गावातील लोक गेली तरी कुठे? मायग्रेशन म्हणजे स्थलांतर हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता. ज्या गावात रोजगाराच्या संधी कमी असतील किंवा शिक्षणाची व्यवस्था नसतील, तर त्या गावातील तरुण मुले शहराकडे पाळतात. आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचाही परिणाम असू शकतो.
म्हणून लोकांना गाव सोडायचं असते की गावात राहण्यासाठी पर्यायच उरलेले नाहीत. पण एक गोष्ट इथे संपत नाही. काही गावांनी या प्रवाहाला उलटवण्याचा प्रयत्नही केलाय. पण प्रत्येक गावाची गोष्ट सारखी असते का? तर नाही. काही ठिकाणी गावातच संधी निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. सरमोली हे गाव सुद्धा भारतातील उत्तराखंड राज्यातील पिथौरागड जिल्ह्यातील मुनसियारी भागात वसलेले एक सुंदर आणि छोटेसे डोंगराळ गाव आहे. हे गाव सुमारे 2300 मीटर उंचीवर हिमालयीन पर्वतरांगाच्या कुशीत आहे. या गावाला भारताच्या पर्यटन मंत्रालयातर्फे देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव बेस्ट टुरिझम विलेज हा पुरस्कार मिळालाय. इथून पंचाचुली आणि नंदादेवी शिखरांचे अप्रतिम दृश्य दिसते. हे गाव पर्यावरणपूरक आणि शाश्वत ग्रामीण पर्यटनासाठी इको टुरिझम म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. येथील स्थानिक ग्रामस्थ विशेषतः महिला हे तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुंदर होमस्टे चालवतात. म्हणूनच गाव वाचवण्यासाठी गावातील लोकांना परत आणणं गरजेचं नाहीये. ग्रामस्थांना गाव सोडावं लागू नये अशी संधी निर्माण करणं गरजेचं आहे. भारतातील प्रत्येक गाव सरमोली सारखं बनू शकतं का? कदाचित नाही. कारण प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी असते. कुठे शेतीची ताकद आहे, कुठे पर्यटनाची ताकद आहे, तर कुठे हस्तकला. आपण गावातील प्रत्येक युवा तरुणाला गावातच थांबू शकतो का? तर नाही. आणि कदाचित तसं करणं योग्यही नाही. कारण युवा तरुण गाव सोडून शहरात शिकतो, नोकरी करतो, आपल्या कुटुंबाचं जीवन सुधारतो, तर त्याला दोष देता येणार नाही. पण जर एखाद्या तरुणाला पुढे जाण्यासाठी गाव सोडणं भागच पडलं, तर आपण गावाचा विकास केला आहे की शहराचा? गाव सोडणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण दोष देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, चांगल्या भविष्यासाठी गाव सोडावी लागतात. गाव माणसाने सोडली की गावांनी माणसांना सोडायला भाग पाडलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्रतिप्रश्न चॅनेलला सबस्क्राईब करा.